मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इथं कॅनलवर. मस्तपैकी पवायचं, एन्जॉय करायचा. नाल्याला असं पूर्णपणे फुल पाणी सुटलेलं आहे. आता म्हणलं चला पोहून घेऊ. असं काय मोठं तळ नाही, कॅनल आहे मित्रांनो. असं इकडे चारवाईला सोडलंय गाई वगैरे. इकडं आपली म्हैस आहे. काही या जागी आले आता रानामध्ये. इकडे कॅनल शेजारी म्हणलं चारू थोडं चारून घेऊ. ते कॅनलला तर पाणी असं भरपूर आलेलं आहे मित्रांनो. इकडे काही टेन्शन नाही पाण्याचं. असं पूर्णपणे पाणी आले. इथं आता आपली म्हैस लागली खायला मस्तपैकी. लोकेशन पण चांगलं आहे इकडं. हो का, मस्तपैकी लोकेशन आहे. असं चांगलं आहे. मग मित्रांनो, आज काही शॉर्ट वगैरे टाकणं झालं नाही. म्हणलं टाकावं एखादी ब्लॉग तरी बनवून. तर चारा वगैरे आता इकडे असं मस्तपैकी गाई वगैरे खातात. आणि खाल्यानंतर आता आपण थोडंसं एन्जॉय करायचा कॅनलमध्ये. असा काय मोठा कॅनल नाही, तरी पण मजा येते बरं का पोहायला. तुम्हाला येतं का ना पोय, कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो बरं का. परत म्हणू नका. आता आपली चालली लाडकी महिना पोहायला. लाडकी महिन्याला लय पाणी लागते बरं पोहायला. ते एक महिनाच आहे का. डुबली आतमध्ये डुबली. हा, महिना लय भारी आहे, कुठं पण डुबत असती. ए ये ये इकडे ये, इकडे ये, पा इकडे ये. हा, म्हैसाच्या जातीला मित्रांनो लय थंडगार असं वातावरण चांगलं वाटतं बरं का. किती पण पाणी असू द्या त्याच्यामध्ये जाणार म्हणजे जाणारच म्हैस. हा, कशी मस्त पोहती इकडे बघा. ती दिसते ना. आता लागलं चारा खाय थोडं. पण पोहणार आहे मात्र तिने 100%. दिवसभर पोहती. दुपारपासून जसं सोडले ना तसं ती पोहायला लागली. चारा खाते थोडं, जास्त पाण्यामध्ये जायला लागले आज. आणि इकडे मस्तपैकी असं गाई वगैरे खातात. गाई गोरा आहेत असं इकडे माग. मित्रांनो, कसं काय बरं आहे ना. आपले व्हिडिओ वगैरे बघता का नाही, शॉर्ट्स वगैरे. जर नवीन जर असाल तर आपल्या चॅनलवर जर नवीन असताल ना तर सबस्क्राईबर करून टाका बरं का. चांगले चांगले व्हिडिओ येत असतात. तुमचं पण मनोरंजन होईल आणि माझं पण मनोरंजन होईल. असं पाण्यामध्ये इकडे धोंडे घालायचं. पहिले मित्रांनो लई असं पाण्यामध्ये धोंडे घालायची सवय होती बरं का आम्हाला. उगं कुठं पण घालायचे धोंडे वगैरे असं. हे यकिरा पायनास पोहू दे की. हा बघ ती कशी लागली पोय. बघ तिनं कशी पोहायला लागली तिकडं. हा बघा मित्रांनो कशी पोहायला लागली ती. आम्ही पण पोहणार आहे आता मस्तपैकी मजेमध्ये. अशा उड्या मारणार डुबुक डुबुक. तर बघा तुम्हाला दाखवतो पोहतो कसे तुम्ही. ओके. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे पाण्याच्या आतमध्ये आणि अशी उडी मारणार आहे ना. आता बघा आतमध्ये आपण कसं जातो. बघू किती पाणी गार लागते का लई. मित्रांनो गार पाणी लागते, तरी पण आपल्याला पोहायचं म्हणल्यावर पोहायचं बरं का. पण पहिले अंदाज घेऊ आपण पाणी किती आहे आतमध्ये, नंतरच आपण पाण्यामध्ये पोहायला सुरू करू मित्रांनो बरं का. चिंगरा चिंगली तू पण ये.
मित्रांनो आता ती आपली लाडकी मीना पण आलेली आहे पोहायला आतमध्ये. अय्ये चिंगरू आपली तुला पण पोहायला घालतो आज मी बरं काय. आज सांगितलं नाही म्हणशील नंतर. ये आतमध्ये ये इकडं नाही जाऊ द्या. तरी पण आता मस्तपैकी एक डुबकी घेऊ. आता महिना पण येणार आहे आपल्याकडे. आपण पोहणार आहे बरं का. पाणी काय लय ना इतकंच आहे पाणी. पण मित्रांनो एन्जॉय करायचं. राहील शेतकरी म्हणला ना कशालाच घाबरत नसतो बरं का. चिंगली ए इकडे ये. आता बघा ती इकडे ओ मित्रांनो आता आपली लाडकी बहीण हळूहळू हळूहळू आपल्या जवळ यायला लागली. आता आपण हिला पहिलं धुवून घ्यायचं. मित्रांनो आता आपली मैना आपल्या जवळ आली. तर आपल्या मैनीला आपण आता घासू घासू आंघोळ घालायची आहे. ए की किती दूर दूर चालली आता तू. मी आलो तुझ्यासाठी आणि तू चा तिकडं वायला. तू बरी शेणी आहे राव. मित्रांनो आता घास आली आपल्या महिन्याला आणि अशी मस्तपैकी आंघोळ घालायची आपल्या महिन्याला. घासू घासू घासू. आता बघू मित्रांनो महिना डोसक्यावरून आंघोळ करते का नाही. हा बघा हिचं लोणनं पण गळ्यामध्येच असते कधी कधी. हा आता मस्तपैकी शिंग वगैरे घासायची. डोसक्यावरून का पाणी टाकू देत नाही महिना आपली. आता टाकू द्यायली. तर कसं आहे मित्रांनो मस्त पाहिजे का शेतकऱ्याचा इंजा असं असतं बरं का. ये अलीकडे ये 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 हा ये आता पुढे ये. हा बस ओके राईट झालं आता. ये कशी पापडी आंघोळ करायला आज तुम्हाला मुद्दा मी आंघोळीसाठी आणलो. आणि तुम्ही आंघोळ करायची. पहारी वाहनाची आंघोळ करायची. चिंगड्या वाहनाची आंघोळ करायची. बाकीची आंघोळ करायची. लई मोठी नाही बस. तर निघणार मित्रांनो आपण आता बाहेर. आंघोळ झाली आपली पण झाली तिची पण झाली. आता निघायचं बाहेर आणि सोडायला.